घरात कोणतंही शुभ कार्य असेल तर पहिली मागणी केली जाते ती विड्याच्या पानांची. घरात कोणतीही पूजा असो, साखरपुडा किंवा लग्न यासारखे शुभ कार्य असेल तर अनेकदा गुरुजी भटजी पहिला प्रश्न विचारतात, विड्याची पाने आणलीत का? या विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रातील लोकांमध्येच नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये विड्याच्या पानांना फार महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याची पाने घेऊन मंडपात आणले जाते. तर तेलुगू, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मामध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना ही विड्याची पाने का वापरली जातात असे विचारले तर कुणीही त्याचे उत्तर ठामपणे सांगू शकणार नाही. विड्याच्या पानामागची धार्मिक कहाणी. समुद्र मंथन करीत असताना त्यातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. ते करताना त्यात थोडं अमृत शिल्लक राहिलं. त्यावेळी मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूंनी उरलेले अमृत जवळच्या उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीला बांधलेल्या खुंट्याजवळ नेऊन ठेवले. काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली. ती वेल नागाप्रमाणे हत्तीजवळील खुंटावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली. ती हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून नाव दिलं, संबोधलं. जेवण झाल्यावर देव आणि देवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानांचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. विड्याच्या पानांचे महत्त्व काय ते पहा. विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा, या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या शेवटच्या लहान टोकामध्ये महाविष्णूचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्र देवतेचा वास असतो. विड्याच्या पानांच्या सर्व कोपरामध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो म्हणून विडा अथवा तांबूल खाताना बुडाचा भाग काढून मंगत सेवन करण्याची पद्धत आहे. विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते. रामकृष्ण हरी.